लेखक आहे, चळवळीतला आहे आणि बा आणि बापूंचा मी पंतू पण आहे. आणि आज येण्याचं औचित्य आहे की 2 ऑक्टोबरला यावेळी गांधी जयंती बरोबर दसरा पण आहे आणि दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला वर्धापन दिवस साजरा करतो आणि ह्या वर्षी ते लोक शताब्दी वर्षात प्रवेश करून राहिले म्हणून जोराशोराने त्याची उजवणी करतील. तर तेव्हा आम्ही एक संविधान सत्याग्रह यात्राचं आयोजन केलंय जी 29 सप्टेंबरला दीक्षाभूमीला पासून सकाळी सुरू होणार आणि 2 ऑक्टोबरला सेवाग्राम आश्रम मध्ये त्याची समाप्ती होणार. आणि त्याच्यात बापूंचा संदेश, संविधानिक लोकतंत्राचा संदेश आणि समता आणि न्यायाचा संदेश घेऊन आम्ही आणि आज जे घृणाची राजनीती केली जाते त्याच्या विरुद्ध आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत. आणि 28 तारखेला संध्याकाळी आम्ही संविधान चौक मध्ये नागपूरला एक पब्लिक रॅली करू. तर सध्या महाराष्ट्रामध्ये जे जनसुरक्षा कायदा विधानसभेत पास झालाय आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे की जनसुरक्षा मध्ये जे विरोधी मताचे लोक आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी हे आणला गेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी पण हे सांगितलंय की आम्ही बघून घेऊ जे आमच्या विरोधात आहे त्यांना. म्हणून ती एक चिंता आहे आणि म्हणूनच संविधानाची गोष्ट करण्यासाठी आता रस्त्यावर यावं लागेल असं आम्हाला वाटतं आणि आम्ही ते करून राहिलो. तर या कायद्यामुळे कुठेतरी संविधानाच्या अवहेलना तर होत नाही ना असं काय वाटतं? संविधानावर कित्येक हल्ले केले गेलेत गेल्या कित्येक वर्षापासून आणि त्याच शृंखलेत एक आणखीन एक पाऊल आहे, असंविधानिक आहे आणि अलोकतांत्रिक आहे. लोकांच्या हिताविरुद्धचा कायदा आहे. सर, महत्वाचा प्रश्न आहे की आता मराठा वर्ग हा आंदोलनासाठी उतरलेला आहे आणि ते माघार घ्यायच्या तयारीमध्ये नाही आहे. हो, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? हा प्रश्न राजनीतिक करून त्यांनी हे केलंय. राजनीतिक लोकांनी ह्याचं समाधान करण्याऐवजी ह्याला जास्त उग्र स्वरूप दिलंय आणि आता त्याचं भोगावं लागतंय आणि ते भोगवणी राज्याला करावी लागून राहिली. ठीक आहे, थँक्यू.